हे बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सरकार वोट चोरी करूनच सत्तेवरती आलेलं आहे. हे चोरांचं सरकार आहे. मी तर म्हणतो मोदी फडणवीस चोरांवर शिरजोर झालेले आहेत, कारण त्यांनी भ्रष्टाचार केला. ते सगळे चोर यांच्या सरकारमध्ये त्यांना क्लीन चिट दिली आणि मतं चोरून निवडणूक आयोगाला हाताशी धरून हे असंविधानिक मार्गाने सरकार स्थापन झालेलं आहे. याच्या विरोधात काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, हर्षवर्धन सटपाल आणि ठाणे शहरामध्ये विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे संयंत्र आंदोलन करीत आहोत. आणि जोपर्यंत निवडणूक आयोग पारदर्शक निवडणुका घेणार नाही तोपर्यंत या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत, हे आपल्याला या ठिकाणी सांगतो. तर अनेक दुबार मतदार नोंदी झाले, त्याबद्दल दुबार मतदार वाढले आहेत, त्या मतदार यादीमध्ये काय सांगाल? नाही, खरंच आहे ना, एका ठिकाणी जिथं खोली बंद आहे अशा ठिकाणी 80 मतदार एका मतदारसंघामध्ये 5-5 हजार मतदार बोगस नोंदवलेले आहेत. एक सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतो की आम्ही 25,000 मतं बाहेरून आणली. हे कशाचंच होतं काय? हे वोट चोरीचंच होतं काय? आणि वोट चोरी विरुद्ध संघर्ष काँग्रेस करणार म्हणजे करणार आणि आज संघर्ष अखेर तक सुरू राहील.